10 ते 15 वर्षात बौद्धांनी स्वतंत्र व्यवस्था तयार करावी हा माझा संकल्प आहे आणि त्यावर आज मी काम करतो. 60 एकर जमीन आज आम्ही नागपूर या ठिकाणी संपादित केली आहे आणि तिथे वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट आम्ही तयार करत आहोत की आमची स्वतःची शैक्षणिक व्यवस्था असावी. या देशामध्ये जो देश आज टॉप 100 युनिव्हर्सिटीज मध्ये भारताचं एकही युनिव्हर्सिटीचा उल्लेख नाही. टॉप 100 जगातल्या 100 विश्वविद्यालयामध्ये भारताच्या एकाही विश्वविद्यालयाचं नाव नाही. त्या काळात या जगातली मुलं तक्षशिला, नालंदा अशा 17 विश्वविद्यालयात शिकण्यासाठी ही भारतात यायची. आमची शैक्षणिक व्यवस्था होती. ती शैक्षणिक व्यवस्था यांनी संपवली. आमचे ग्रंथालय यांनी जाळून टाकले. आमचे साहित्य ग्रंथ 6 महिने जळत होती. एवढी पुस्तकं आमची यांनी नष्ट केली. आज तोच देश 100 टॉप युनिव्हर्सिटीज मध्ये नाही आणि ही वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी तयार करायचं काम, तक्षशिला, नालंदा पुन्हा जिवंत करायचं काम आज मी माझ्या माध्यमातून करतोय आणि एक शैक्षणिक व्यवस्था अशी तयार करतोय. आज आमची मुलं बघा, त्यांना मुलं पैदा करायची गरज नाही, त्यांना वाढवायची गरज नाही, त्यांना कपडा लत्ता द्यायची गरज नाही, शिकवण्याची गरज नाही. ते काय करतात? शिक्षण मंडळ काबीज करतात. मुलं तुमची, त्याला वाढवताय तुम्ही, खाऊ पिऊ घालताय तुम्ही, कपडा लत्ता देताय तुम्ही, शिक्षण देताय तुम्ही. तो शाळेत गेल्यावर शिकतोय काय? गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा. गरज आहे का पोरं काढायची त्यांना? 9 महिने कोण पोटात ठेवून गर्भ यातना सहन करेल? आयती मुलं मिळतायत की? मुलं मिळतायत ना आयती? त्यांची झेंडी उचलायला, त्यांचे पक्ष चालवायला, त्यांचा बजरंग दल चालवायला, त्यांचा एबीव्हीपी चालवायला, त्यांची दुर्गा वाहिनी चालवायला, त्यांची ब्रह्मकुमारी चालवायला आहात की तुम्ही आयते? कशाला स्वतःची काढायची? आणि म्हणून आम्ही एक अशी शैक्षणिक व्यवस्था तयार करत आहोत जिथे ब्राह्मणांच्याही मुलांना आम्ही प्रवेश देऊ की ये बाबा तू पण बस. पण शाळेची सुरुवात गुरु ब्रह्मा गुरु विष्णूने नाही, बुद्धम शरणम गच्छामी केल्याने होईल. या देशाची लढाई राजनैतिक नाही, हे मी नाही सांगत आहे. नाही तर उगाच माझ्यावर आरोप येईल की मी राजकारणाच्या विरोधात बोलतोय. राजकारण ही त्या देशाचा मुवमेंटचा भाग आहे. तिथे महत्व दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आमचा खरा दुश्मन कोण हे दाखवून गेलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट मॉरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म यातला संघर्ष आहे. तुम्ही कोणत्या धर्माच्या बाजूने उभे आहात? बौद्ध धर्माच्या की ब्राह्मणी धर्माच्या? बस देशाची लढाई हीच सुरू आहे. ही लढाई नरेंद्र मोदीला माहित आहे. प्रधानमंत्री असूनही बघा, आमच्या धम्माचा वापर आम्ही राजकारणासाठी करतो आहे ना. 13वी परिषद आहे. अनेक परिषदा देशभरात होत आहेत. धम्म वाढतोय का? वाढतोय का धम्म? राजकारण्यांचे पक्ष वाढत आहेत. आमच्या धम्माचा वापर राजकारणी करतायत. त्यांचे पक्ष वाढतायत, गल्लीमध्ये वाढतायत, त्यांचे पक्ष वाढतायत. आम्ही धम्माचा वापर राजकारणासाठी करतोय, ते त्यांच्या राजकारणाचा वापर त्यांच्या धर्मासाठी करतायत. हा फरक आहे. नाहीतर नरेंद्र मोदीला मंदिर उद्घाटनाची काय गरज आहे? तो त्याच्या राजकारणाचा वापर धर्माच्या, ब्राह्मणी धर्माच्या उदयास करतोय आणि आमच्या धम्माचा वापर आम्ही पक्षांच्या उदयास करतोय. ही लढाई समानतेची असली पाहिजे, समानतेची असली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना सांगणार आहे, आपसात गडबाजी करू नका की हा राष्ट्रवादीतला बौद्ध, हा काँग्रेसचा बौद्ध, हा आमची काही बीजेपी मध्ये आहेत.
शिवसेनेमध्ये आता किती शिवसेना झाल्या माहिती नाही. काल रात्री झोपेपर्यंत 2 होत्या, आज किती झाल्यात माहिती नाही. राष्ट्रवादी 2च्या 3 झाल्यात का, कुणाची राष्ट्रवादी तेही माहिती नाही. आपली विभागणी अशा पद्धतीने करू नका की हा शिंदे गटाचा, हा पवार गटाचा, हा उद्धव गटाचा. सगळे विहारात जात असाल ना, जाता की नाही? विहारात जात असताना काय करता? सगळ्यात आधी आपल्या चपला आणि बुट बाहेर टाकता, बाहेर काढता, मग बौद्ध विहारात प्रवेश करता. मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे, बौद्ध म्हणून या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नांदेडमध्ये एकत्रित येत असताना आपापले पक्ष आणि आपापल्या पक्षांचे झेंडे बाहेर ठेवा आणि बौद्ध धम्माच्या या धम्मध्वजाखाली एकत्रित व्हा, एकत्रित राहा. कोण कोणत्या गटाचा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. बौद्ध म्हणून एकत्रित राहा, कारण ही लढाई राजकीय पार्ट्यांची सुरू नाही. ही लढाई ब्राह्मणी धर्म की बौद्ध धम्म याची सुरू आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्हाला आमच्या स्वतंत्र व्यवस्था उभ्या करणं गरजेचं आहे. आज आमची लोक, आमचा पैसा, आमची सगळे संसाधनं ही दुश्मनाला देत आहेत. आमची मुलं देत आहेत. ह्युमन रिसोर्स त्याला म्हणतात, मानव संसाधन. त्यांच्या पार्ट्या, त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना चालवायला आमची पोरं, त्यांचे उद्योग, त्यांचे व्यवसाय चालवायला आमचा पैसा. आम्ही देतोय पैसे. अडाणी एकही रुपया स्वतःच्या खिशातला देशाचे रस्ते बांधायला लावत नाही. एकही शाळा बांधायला तो एकही रुपया लावत नाही. कराळे सरांनी देशावर किती कर्ज आहे याची त्यांनी माहिती दिली. मी देशावरच्या कर्जाचं नाही म्हणणार, मी फक्त तुम्हाला काही बातम्या वाचून दाखवेन. द हिंदू. State Bank of India underwrites the entire depth of 12,770 crore of Adani's new Mumbai airport. अडाणीला नवीन मुंबई, आमच्याकडे एअरपोर्ट अजून एक बनत आहे, नवी मुंबईचं एअरपोर्ट बांधण्यासाठी दिलेल्या कर्जापैकी 12,770 करोड रुपये एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया माफ करते. माझी बातमी नाही, द हिंदू 31 मार्च 2022. दुसरी बातमी, 72,000 करोड ऑफ अडानी लोन्स वेव्ड. 19 मे 2017 डेक्कन क्रॉनिकल. SBI gave loans worth rupees 2.6 billion to Adani Group. टाइम्स ऑफ इंडियाची बातमी, लिव्हमिंटची बातमी आणि पूर्ण एकंदरीत ही बातमी आहे की नरेंद्र मोदीने किती लाख करोड रुपये अडाणीचे माफ केले. ₹36,50,000 करोड. 36,50,000 करोड रुपये अडाणीचे माफ केले. आपण कुणाचे पैसे कधी माफ करतो माहित आहे? समजा कुणाकडनं एक 510 रुपये यायचे असते तर आपण काय म्हणतो, जाऊ दे, वरचे 10 रुपये नको देऊ, 500 रुपयेच दे. अडाणीचे 36,50,000 करोड माफ केले. ही एसबीआय साठी चिल्लर आहे. म्हणजे विचार करा, जर माफ केलेली रक्कम एवढी आहे तर लोन घेतलेली रक्कम किती असेल? मग हा पैसा आला कुठून? आणि एक प्रश्न स्वतःला विचारा, सुधाकर कांबळे काय अडाणी सारखा जागतिक दुसऱ्या क्रमांकावरचा गर्भश्रीमंत माणूस, उद्योजक, त्याचा कमावलेला पैसा स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी बँकेत पैसा ठेवेल का? सरकारी बँक जिथे कर्मचारी आरक्षित वर्गाचे आहेत तिथे तो त्याचा कमावलेला पैसा ठेवेल का? नाही. मग त्याचा पैसा कुठे आहे? बँक ऑफ अमेरिका, बँक ऑफ चायना, स्विस बँक, अशा आंतरराष्ट्रीय बँकेत अडाणीने त्याचे सगळे पैसे ठेवले. पण घेताना लोन कुठून घेतो? एसबीआय मध्ये. मग या एसबीआय मध्ये पैसे ठेवतो कोण? तुम्ही लोक, आम्ही लोक. पगार तिथेच, सरकारचा जीआर आहे, सगळ्या खासगी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार एसबीआय मध्येच होईल.
सगळ्यांचे दर महिन्याचे लाख लाख रुपये एसबीआयला जात आहेत. 30,000, 50,000, 4,000, 5,000, 10,000 असे 140 कोटी पैकी 90% लोकांचा पैसा कर्मचारी, शेतकरी, स्टुडंट, गृहिणी या सगळ्यांचा पैसा एसबीआय मध्ये आहे. हा सगळा पैसा उचलून एसबीआय मित्राच्या फोनवर अडाणीला देते. मित्रासाठी पैसे देत आहे. याचा दोषी कोण? मोदी? एसबीआय? याचा दोषी कोण आहे? या 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये 1% असणारा ब्राह्मण समाज, 1%, 3.5% त्यांची पॉप्युलेशन आहे. त्यातला सारस्वत नावाचा एक ब्राह्मण आहे. तो 1%ही नाही, त्यांनी सारस्वत बँक तयार केली. माहिती आहे? नाव ऐकलंय कधी? सारस्वत बँक. ही सारस्वत बँक तयार केली आणि ते त्यांच्या समाजाचा पैसा, देशाचा पैसा ते त्यांच्या बँकेत ठेवतात. आज ती बँक 58 देशात कार्यरत आहे. मग या 75 वर्षाच्या संविधानाचा वापर करून काय आम्ही स्वतंत्र अर्थव्यवस्था तयार केली. आम्ही आमचा पैसा एसबीआय मध्ये ठेवतोय. एसबीआय उचलून अडाणी अंबानीला देते. हे सगळे कारण माझं शिक्षण फायनान्सवरचं आहे, अर्थव्यवस्थेवरचं आहे. कॉमर्स ग्रॅज्युएट आहे फर्स्ट क्लासमध्ये, डिस्टिंक्शन आहे पीजी मध्ये, सीएस आहे, पीएचडी इन फायनान्स आहे. आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या समाजाकडे बघतो की आमची अर्थव्यवस्थाच नाही, आमचा पैसा त्यांच्या दारात चाललाय, त्यांच्या व्यवस्था मोठ्या होत आहेत. आणि म्हणून या 1 ते 1.5 वर्षात जवळपास 1.5 कोटी रुपये भारत सरकारला, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला देऊन आम्ही डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची निर्मिती केली की येणाऱ्या काळात एक 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्या बँकेतला पैसा रिकामा करून आम्ही आमच्या बँकेत ठेवू आणि या बँकेतला पैसा आमच्या समाजातल्या उद्योजक तयार करण्यासाठी लावू, डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी, एज्युकेशन लोन देण्यासाठी लावू. आमचा पैसा आम्ही इतरांच्या खिशामध्ये, इतरांच्या बँकेमध्ये जाऊ देणार नाही. आता राजनीती सुरू होईल, प्रचार सुरू होतील, नारे दिले जातील. वोट हमारा, राज तुम्हारा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, आहे ना. मग राजकारणात हे नारे जसे देता तसे अर्थकारणात का देत नाही? जिस तरह से वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलेगा, उसी तरह इकोनॉमी के लिए, अर्थव्यवस्था के लिए भी हमें एक नारा देना होगा. अर्थव्यवस्थेसाठी आम्हाला एक नारा द्यावा लागेल. जिस तरह वोट हमारा, राज तुम्हारा नहीं चलता, उसी तरह से नोट हमारा और बैंक तुम्हारा नहीं चलेगा. अगर नोट हमारा है तो बैंक भी हमारी होगी, और अगर बैंक हमारी है तो व्यवस्था भी हमारी होगी. अशा कार्यक्रमाला आम्ही हाती घेतलेला आहे. मी किनवटच्या या धम्म परिषदेत उपस्थित असणाऱ्या लोकांना विनंती करीन की बँक मला जर नांदेडमध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी आणायची असेल तर तुमच्यापैकी 4,000 भागधारक, शेअर होल्डर मला तुमच्या जिल्ह्यातल्या प्रबंधकाला दाखवणं, यादी देणं बंधनकारक आहे. नुसतं इथे येऊन गर्दी करून, भाषणं ऐकून, विरंगुळा करून जाऊ नका. ही जी बँक आम्ही तयार केली आहे याचे भाग, 2,500 रुपयाचा एक भाग, एक शेअर आहे, तो प्राप्त करा. तो प्राप्त करा म्हणजे मला ही बँक तुम्हाला देता येईल. 25 वर्षाचं कार्यकाळ घेऊन आज मी बाहेर पडलेलो आहे. 2014 साली इकडे आलो होतो, आज 10 वर्षानंतर इथे आलोय. भूमिका बदलली आहे का? जे त्या दिवशी बोललो तेच आज बोलतोय. या 10 वर्षानंतरही त्याच माध्यमातून असेल. बाबासाहेबांनी दिलेल्या पथावर आम्ही चाललेलो आहोत. आणि म्हणून मी तुम्हा लोकांना विनंती करीन, 25 वर्षाचा अजूनही कार्यकाळ माझ्या हातात आहे. 25 वर्ष. आणि या 25व्या वर्षी, 25 वर्षाचा जेव्हा माझा कार्यकाळ संपेल त्यावेळेस मी या बौद्धांना इतकं ताकदवान बघणार आहे की आज जो नरेंद्र मोदी हिंदूंची मतं घेण्यासाठी मंदिरं फिरतोय, बाबांना संसदेत बोलवून काय म्हणतात त्याला, लोटांगण घालतोय का? तर त्यांच्या हातात अर्थव्यवस्था आहे.
त्यांच्या हातामध्ये या देशाची ताकद आहे, त्यांची मतं मिळावी म्हणून लोटांगण घालतोय. या 25 वर्षात बौद्धांना मी इतकं ताकदवान बनवणार आहे की या 25 वर्षाच्या शेवटाला जो कोणी या देशाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल तो आमच्या बौद्ध भिक्खूंच्या पाया पडल्याशिवाय तो प्रचारात उतरणार नाही. इतकी ताकद आम्हाला या बौद्ध धम्माला उपलब्ध करून द्यायची आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण मला साथ द्यावी, सहयोग द्यावा एवढीच अपेक्षा आणि आशा मी आपल्याकडनं बाळगतो. आजची ही जागतिक बौद्ध परिषद एका अर्थानं खऱ्या अर्थानं ही जागतिक परिषदेमध्ये रूपांतरित व्हावी आणि एक दिवस याच किनवटच्या धर्तीवर ज्या पद्धतीने 1954 साली बाबासाहेब आंबेडकर जागतिक बौद्ध परिषदेला भारताच्या बाहेर बौद्ध देशात गेले होते, हे सगळे बौद्ध देशाचे प्रतिनिधी या किनवटच्या धर्तीवर यावी अशीच अपेक्षा मी आजच्या या परिषदेतून करतो. आणि खऱ्या अर्थानं ही जागतिक बौद्ध परिषद निर्माण व्हावी आणि जगातले बौद्ध आमच्याकडे बघावे, मोदीकडे नाही, योगीकडे नाही. त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे की नरेंद्र मोदी हा फेक बुद्धिस्ट आहे, हा खरा बौद्ध नाही. खरे बौद्ध ही लोक माझ्या समोर जी बसली ती खरी बौद्ध आहे. ही ओळख आम्हाला लोकांना जगामध्ये तयार करावी लागणार आहे. हीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो की येणाऱ्या काळात आपण बौद्ध म्हणून या देशामध्ये नाव लौकिक कमवाल अशी अपेक्षा आणि आशा आजच्या या परिषदेतनं व्यक्त करतो. मला आयोजकांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. सगळ्या मान्यवरांनी मला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि शेवटी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की एवढ्या शांतपणाने मला सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.